नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 मधील पहिलं प्रकरण जे आहे दोन चलातील रेषीय समीकरणे यातील आपण सराव संच 1.3 मधला प्रश्न क्रमांक 3 आज आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 3 मध्ये क्रेमरच्या पद्धतीने आपल्याला एक सामायिक समीकरण कशी सोडवायची ते पाहणार आहोत. तर घेऊया प्रश्न तिसरा. खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. आता इथे तुम्हाला दोन उदाहरणं एक सामायिक समीकरणं दिलेली असतात. ती दोन्ही समीकरणं प्रथम ax अधिक by बरोबर c, ax अधिक by बरोबर c या सामान्य रूपात आहेत का, नसतील तर ते आपल्याला लिहून घ्यावे लागतात. आता इथं आहे ax अधिक by बरोबर c मध्ये आहे, या सामान्य रूपात आहे. मग ही दोन्ही समीकरणं एकाखाली एक प्रथम लिहून घ्या. 3x वजा 4y बरोबर 10 आणि दुसरं समीकरण आहे 4x अधिक 3y बरोबर 5. आता क्रेमरच्या रूलने सोडवताना इथं 3 स्तंभ आहेत. म्हणजे आपण निश्चयकाची किंमत कशी काढली किंवा निश्चयकाची किंमत कशी काढायची हे आपण बघितलेलं आहे. त्याप्रमाणेच हे उदाहरण सोडवायचं आहे. आता इथं हे तीन स्तंभ आहेत. 1 2 3 म्हणजे हा पहिला स्तंभ, हा दुसरा स्तंभ आणि हा तिसरा स्तंभ. 1 2 3 असे क्रमांक जर आपण लिहून घेतले तर आपल्याला क्रेमरच्या पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवणं सहज लक्षात राहू शकतं. आता इथं हे 1 2 3चा नेमका अर्थ काय आहे ते तुम्हाला मी नंतर आता सांगणारच आहे. पहिल्यांदा आता इथं आपण प्रथम ची किंमत काढतो. मग निश्चयकाच्या पद्धतीनेच हे सोडवायचं आहे. निश्चयकामध्येच आपण ही स्तंभ हे लिहायचे आहेत. आता इथं ची किंमत काढताना 3 4 हा पहिला स्तंभ, 3 4 आणि दुसरा स्तंभ वजा 4 3. जर ऋण असेल तर ऋणचिन्ह आहे तसंच द्यायचे, ऋण 4 3. या पद्धतीने निश्चयक लिहून घेतल्यानंतर पुढचं तुम्हाला माहिती आहे की कसं सोडवायचं आहे. इथं तिरकस गुणाकार करतो आपण. 3 गुणिले 3 वजा इथं ऋण 4 आहे तो कंसात टाकूया, ऋण 4 गुणिले 4 बरोबर 3 त्रिक 9 वजा आता ह्या दोघांचा गुणाकार करूया. 4 चौक 16 आणि भिन्न चिन्ह असतील तर गुणाकार ऋण येतो, कारण हे ऋण 4ला ऋण आहे आणि हा धन 4 आहे. म्हणजे इथे भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह असतील तर गुणाकार ऋण येतो. बरोबर 9 आता ऋण गुणिले ऋण धन 9 अधिक 16 बरोबर 25. म्हणजे या ठिकाणी ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 25. आता आपण लिहिताना पहिला आणि दुसरा स्तंभ लिहिला आहे. आता dx लिहिताना तिसरा आणि दुसरा, प्रथम तिसरा क्रमांक लिहायचा, नंतर तिसऱ्या स्तंभातले संख्या लिहायच्या आहेत आणि नंतर दुसऱ्या स्तंभातल्या संख्या लिहायच्या आहेत. आता 10 5 ऋण 4 3 स्तंभ आहे तसेच लिहा. 10 5 ऋण 4 3 बरोबर आता इथं पुन्हा त्याप्रमाणेच तिरकस गुणाकार करायचा आहे. 10 गुणिले 3 वजा ऋण 4 गुणिले 5. 10 गुणिले 3 वजा ऋण 4 गुणिले 5 बरोबर 10 त्रिक 30 वजा आता पुन्हा इथं 4 पंचे 20 आणि भिन्न चिन्ह असतील तर गुणाकार ऋण येतो, म्हणून ऋण 20 बरोबर 30 ऋण गुणिले ऋण धन अधिक 20 बरोबर 30 आणि 20 50. म्हणजे dx आपल्याला मिळालेला आहे किंवा dxची किंमत मिळालेली आहे 50. आता उत्तराला चौकोन करा म्हणजे आपल्याला पुढं किमती घेताना पटकन लक्षात येतं.
पुढची किंमत काढूया dy बरोबर. आता इथं डीवायची किंमत काढायची आहे तर पहिला आणि तिसरा स्तंभ घ्यायचा आहे. म्हणजे 3 4 आणि 10 5. पुन्हा आता इथं निश्चय आपल्याला हा सोडवायचा आहे. 3 गुणिले 5 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4 बरोबर. 3 5 15 वजा 10 चौक 40. मग 15मधनं 40 जात नाही म्हणून 40मधनं 15 गेले बरोबर 25. 10तनं 5 गेले 5, हातच्याला 1, 4तनं 2 गेले 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे हे ऋण. म्हणजे हा dy मिळालेला आहे आपल्याला ऋण 25. अशा पद्धतीने आपण dx dy या किमती आपण काढलेल्या आहेत. आता xची किंमत आपल्याला काढायची आहे. x बरोबर dx छेद d आणि y बरोबर dy छेद d. आता dx आणि dच्या किमती टाकूया आपण. dxची किंमत किती आहे 50 आणि dची किंमत किती आहे 25. म्हणजे 25 एका 25 25 दुणे 50 म्हणजे x बरोबर 2. आता yची किंमत आपल्याला काढायची आहे. dyची किंमत ऋण 25, dची किंमत धन 25. भाग दिला आपण 25 एका 25 म्हणजे y बरोबर आलेला आहे उत्तर -1. म्हणजे उकल आपल्याला मिळालेली आहे x y बरोबर 2 वजा 1 ही समीकरणाची उकल आहे. याप्रमाणे क्रेमर्स रूलने आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी स्तंभांना तुम्हाला नंबर द्यायला सांगितले होते. इथं पहिला स्तंभ 1 नंबर, हा दुसरा स्तंभ 2 नंबर आणि तिसरा स्तंभ 3 नंबर. आता डी घेताना आपण डीची किंमत काढताना आपण काय केलं तर पहिला आणि दुसरा स्तंभ आपण घेतलेला आहे. म्हणजे डी बरोबर तुम्ही 12 लक्षात ठेवा. डी बरोबर 12 म्हणजे पहिला दुसरा स्तंभ. आता dx काढताना आपण काय केलं बघा की तिसरा स्तंभ आपण आधी लिहिला आणि नंतर दुसरा स्तंभ लिहिलेला आहे. म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ म्हणजे dx बरोबर 32 आणि dy लिहिताना आपण पहिला स्तंभ लिहिलेला आहे आणि नंतर तिसरा स्तंभ लिहिलेला आहे. पहिला आणि तिसरा स्तंभ म्हणजे पहिला आणि तिसरा म्हणजे इथे या ठिकाणी 1 आणि 3 म्हणजे 13. dy बरोबर 13. ह्या किमती जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचं क्रेमर्स रूलने एक सामायिक समीकरण सोडवण्याचं गणित कधीच चुकणार नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लिहिताना या 2 रेघा ज्या आहेत dx dyला आपण केलेल्या त्या काढल्याच पाहिजेत, कारण ते निश्चयकाचा तो सिम्बॉल आहे. जर तुम्ही इथं रेघा देऊन न देता जर लिहिलं तर ते चुकीचं होतं. म्हणून इथं या 2 रेघांमध्येच याप्रमाणे लिहायचं आहे. आणि डी काढताना 12, dx काढताना 32 आणि dy काढताना 13. या किमती तुम्ही पाठ करून ठेवा. म्हणजे तुमचा हा जो इथला डी dx आणि dy लिहिण्याचा जो आपला स्तंभांचा क्रम आहे तो तुमचा चुकणार नाही. आता पुढचं उदाहरण घेऊया. दिलेली समीकरणं ax अधिक by बरोबर c या स्वरूपात आहेत का? नसतील तर आपल्याला ते लिहून घ्यायचे आहेत. आता इथं बघा 4x अधिक 3y वजा 4 बरोबर 0 आहे. म्हणजे आपल्याला त्या सामान्य स्वरूपात दिलेलं नाही, म्हणून आपण आधी ते आता लिहून घेऊया. 4x अधिक 3y बरोबर हा ऋण 4
बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना धन होणार आहे. मग 0 अधिक 4 बरोबर 4. तसंच पुढचं उदाहरण पुढचंच एक सामायिक समीकरण लिहूया. 6x हा ऋण 5 बरोबर चिन्हाच्या अलीकडे येताना धन होणार आहे, अधिक 5y बरोबर 8. x खाली x, y खाली y याप्रमाणे आपले ax अधिक by बरोबर c या स्वरूपामध्ये लिहून घ्यायचं आहे. आता या स्तंभांना आपल्याला नंबर द्यायचे. 1 2 3. आता आपल्याला डी काढायचं आहे. डी बरोबर मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलेलं आहे. डी बरोबर 12. डी बरोबर 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. म्हणजे इथं पहिला स्तंभ आहे 4 6 आणि दुसरा स्तंभ आहे 3 5. बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला हे सोडवायचं आहे. 4 गुणिले 5 वजा 3 गुणिले 6 बरोबर 4 पंचे 20 वजा 6 त्रिक 18. मग 20 वजा 18 बरोबर 2. म्हणजे डीची किंमत आपल्याला मिळालेली आहे 2. आता पुढची किंमत काढूया. dx बरोबर लक्षात ठेवायचं आहे 32. dxची किंमत काढताना 32 लक्षात ठेवायचं आहे. 32 म्हणजे तिसरा स्तंभ आधी लिहायचा आणि मग दुसरा स्तंभ लिहायचा आहे. आता तिसरा स्तंभ आहे 4 8 आणि दुसरा स्तंभ आहे 3 5. बरोबर. पुन्हा आता इथं नेहमीप्रमाणेच 4 गुणिले 5 तिरकस गुणाकार वजा 3 गुणिले 8 बरोबर 4 पंचे 20 वजा 3 8 24. 20 वजा 24, 20मधनं 24 जात नाही म्हणून 24मधनं 20 गेले 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे ऋण 4. म्हणजे dxची किंमत आपल्याला मिळालेली आहे ऋण 4. आता पुढची किंमत काढूया dy. आता dyची किंमत काढताना 13 लक्षात ठेवायचं आहे. डीची किंमत काढताना 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. dxची किंमत काढताना 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ. आणि dyची किंमत काढताना 13 लक्षात ठेवायचं आहे म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ. आता पहिला 13 लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. dyची किंमत काढताना पहिला आणि तिसरा स्तंभ. पहिला स्तंभ आहे आता 4 6 आणि तिसरा स्तंभ आहे 4 8. आता इथं 4 गुणिले 8 वजा 4 गुणिले 6 बरोबर 4 8 32 वजा 4 सक 24. 32मधनं 24 गेले बरोबर 8. म्हणजे dyची किंमत मिळालेली आहे आपल्याला 8. आता आपल्याला x आणि yची किमती काढायच्या आहेत. x बरोबर dx छेद d आणि y बरोबर dy छेद d. आता dxची किंमत आपल्याला मिळालेली आहे ऋण 4 बरोबर ऋण 4 छेद डीची किंमत मिळालेली आहे 2.
बेक बे, बेदुणे 4 म्हणजे x बरोबर -2 उत्तर आलेलं आहे. x बरोबर -2. आता y ची किंमत काढूया. y बरोबर dy ची किंमत आहे 8 आणि d ची किंमत आहे 2. y बरोबर बेक बे, बेचोक 8 म्हणजे y बरोबर उत्तर मिळालेलं आहे आपल्याला 4. म्हणजे x ची किंमत -2 आणि y ची किंमत 4 म्हणजे उकल आहे x y बरोबर -2 4 ही समीकरणाची उकल आहे. पुढचे उदाहरण घेऊया. तिसरं उदाहरण आहे x + 2y बरोबर -1. आता ही समीकरण आपण एकाखाली एक लिहून घेऊया. x + 2y बरोबर -1 आणि 2x - 3y बरोबर 12. आता आपण स्तंभांना क्रमांक द्यायचे आहेत. 1 2 3. आता इथं स्तंभांना आपण क्रमांक दिलेले. हा पहिला स्तंभ, दुसरा स्तंभ आणि तिसरा स्तंभ. तर आपण डी काढूया. डी बरोबर, आता डी बरोबर 12 लक्षात ठेवायचं. 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. पहिल्या स्तंभात इथं सहगुणक काहीच नाही म्हणजे 1 घ्यायचा आहे. 1 2 2 -3. 1 2 2 -3 बरोबर. आता इथं 1 ने -3ला गुणायचं आहे. 1 गुणिले -3 वजा 2 गुणिले 2. आता 1 गुणिले -3, 3 1 3 आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण येतो. वजा बेदुणे 4. -3 आणि -4 समान चिन्ह असतील तर त्यांची बेरीज करायची. चिन्ह मात्र आहे तेच द्यायचं आहे. म्हणून 3 + 4 7 आणि ऋणचिन्ह म्हणजे डी बरोबर आपल्याला मिळालेलं आहे उत्तर -7. डी बरोबर -7. आता आपल्याला डी एक्स काढायचा आहे. डी एक्स बरोबर dx बरोबर 32 लक्षात ठेवायचं आहे. 32. मग आता 32 म्हणजे काय की तिसरा स्तंभ आणि दुसरा स्तंभ. मग तिसरा स्तंभ आहे -1 12 आणि दुसरा स्तंभ आहे 2 -3 बरोबर. -1 गुणिले -3 वजा 2 गुणिले 12. आता समान चिन्हांचा गुणाकार नेहमी धन येतो. आता दोघांना इथं समान चिन्ह आहे. समान चिन्हांचा गुणाकार धन म्हणून 3 1 3 वजा 12 दुणे 24. आता 3मधनं 24 जात नाही म्हणून 24मधनं 3 गेले 21 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे -21 किंवा -21 उत्तर आलेलं आहे. dx बरोबर -21. पुढची किंमत आपल्याला काढायची आहे dy. dy बरोबर 13 लक्षात ठेवायचं आहे. dy बरोबर 13. 13 म्हणजे पहिला स्तंभ आणि तिसरा स्तंभ. पहिला स्तंभ आहे 1 2. पहिला स्तंभ आहे 1 2 1 2 आणि तिसरा स्तंभ आहे -1 12. एक गुणिले 12 वजा -1 गुणिले 2.
बरोबर 12 एक 12 वजा 2 एक 2 आणि भिन्न चिन्ह आहेत म्हणून गुणाकार ऋण 12. आता ऋण गुणिले ऋण धन म्हणून 12 अधिक 2 12 अधिक 2 बरोबर 14. म्हणजे dy मिळालेला आहे 14. आता आपल्याला काढायचं आहे x आणि y ची किंमत. x बरोबर dx छेद d आणि y बरोबर dy छेद d. आता dx ची किंमत आहे ऋण 21. x बरोबर dx ची किंमत ऋण 21 आणि d ची किंमत ऋण 7. ऋण 21 छेद ऋण 7. इथे भाग देऊया आपण. 7 एक 7 7 त्रिक 21 आणि समान चिन्हांचा भागाकार सुद्धा धन येतो म्हणून x बरोबर 3 उत्तर आलेलं आहे. आता पुढची किंमत काढायची आहे आपल्याला y ची. dy छेद d. आता dy ची किंमत आहे 14 आणि d ची किंमत आहे ऋण 7. चौदा छेद ऋण 7. 7ने भाग दिला आपण. 7 दुणे 14. आता इथं धन आहे छेदस्थानी ऋण आहे. भिन्न चिन्हांचा भागाकार सुद्धा ऋण येतो. गुणाकारही ऋण येतो आणि भागाकार सुद्धा ऋण येतो म्हणून y बरोबर ऋण 2. मग उकल आपल्याला मिळालेली आहे xy बरोबर 3 ऋण 2 ही समीकरणाची उकल आहे. पुढचे चौथे उदाहरण घेऊया. 6x वजा 4y बरोबर वजा 12. 8x वजा 3y बरोबर वजा 2. आता इथं आपल्याला आपण क्रमांक देऊन घेऊया 1 2 3. आता प्रथम आपल्याला काढायचं आहे d. d बरोबर 12. आता लिहायची गरज नाही, आपण लक्षात ठेवायचं आहे. d बरोबर 12 म्हणजे पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ. पहिला स्तंभ आहे 6 8 म्हणजे 1चे सहगुण घ्यायचे आहेत आणि दुसरा स्तंभ आहे ऋण 4 ऋण 3. बरोबर 6 गुणिले ऋण 3 वजा ऋण 4 गुणिले 8. 6 त्रिक 18 आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण येतो म्हणून ऋण 18 वजा 8 चौक 32 आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण येतो म्हणून ऋण 32 बरोबर ऋण 18 ऋण गुणिले ऋण धन अधिक 32 म्हणजे वजा 18 अधिक 32. आता इथं भिन्न चिन्ह आहेत, दोघांना भिन्न चिन्ह आहे त्याच्यामुळे वजाबाकी करायची आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे म्हणून 32मधनं 18 गेले 14 उरले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे धन. मग d बरोबर 14 ही किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता पुढचं आपल्याला किंमत काढायची आहे dx. dx बरोबर 32 लक्षात ठेवायचं आहे. 32 म्हणजे तिसरा स्तंभ. तिसरा स्तंभ आहे ऋण 12 ऋण 2.
आणि दुसरा स्तंभ आहे -4 -3. -12 गुणिले -3 वजा -4 गुणिले -2. आता इथं समान चिन्ह आहे, समान चिन्हांचा गुणाकार धन येतो म्हणून 12 36 वजा 4 दुणे 8, समान चिन्हांचा गुणाकार धन म्हणून धन 8 म्हणजे 36 वजा 8. 36मधनं 8 गेले बरोबर 28. म्हणजे dx बरोबर आपल्याला किंमत मिळालेली आहे 28. आता पुढची किंमत काढूया. dy बरोबर 13. 13 म्हणजे पहिला स्तंभ आणि तिसरा स्तंभ. पहिला स्तंभ आहे 6 8, तिसरा स्तंभ आहे -12 -2 बरोबर 6 गुणिले -2 वजा -12 गुणिले 8. आता 6 दुणे 12, भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण येतो म्हणून -12 वजा 12 8 96 आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण -12. आता वजा वजा इथं वजा गुणिले वजा इथं गुणाकार आहे, वजा गुणिले वजा अधिक 96. आता 12 अधिक वजा 12 अधिक 96 म्हणजे इथे भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह असतील त्यांची बेरीज वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची. 96मधनं 12 गेले 84 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे धन येणार आहे. म्हणजे dy बरोबर 84. आता आपल्याला dx आणि dy या किमती मिळालेल्या आहेत. आता आपण x yच्या किमती काढूया. x बरोबर dx छेद d आणि y बरोबर dy छेद d. x बरोबर dx ची किंमत आहे 28 आणि d ची किंमत आहे 14 म्हणजे 28 छेद 14 येणार आहे. आता 28 छेद 14 इथं भाग जातोय, आपण भाग देऊया. 14 1 14, 14 दुणे 28 म्हणजे x बरोबर 2. आता dy ची किंमत आपल्याला माहिती आहे. dy ची किंमत आहे 84 आणि d ची किंमत आहे 14. 84 छेद 14, 14 1 14, 14 सक 84 म्हणून y बरोबर 6. म्हणजे उकल आपल्याला मिळालेली आहे xy बरोबर 2 6 ही समीकरणाची उकल आहे. पुढचे 5वे उदाहरण घेऊया. आता हे एक सामायिक समीकरण आपण एकाखाली एक लिहून घेऊ. 4m अधिक 6n बरोबर 54 आणि 3m अधिक 2n बरोबर 28. प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला इथं x आणि y चल दिलेले होते. आता इथे m आणि n दिलेला आहे. तर क्रमांक आपण इथं दिले नाही दिले तरी आता लक्षात ठेवायचं आहे. मग d बरोबर 12 म्हणजे पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ. पहिल्या स्तंभामध्ये आहे mचे सहगुणक 4 आणि 3 आणि दुसऱ्या स्तंभामध्ये आहेत nचे सहगुणक 6 2. बरोबर 4ने 2ला गुणायचं आहे. 4 गुणिले 2 वजा 6 गुणिले 3.
बरोबर 4 दुणे 8 वजा 6 त्रिक 18. आता 8 वजा 18 म्हणजे 8मधनं 18 जात नाही, म्हणून 18मधनं 8 गेले 10 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा 10. म्हणजे आपल्याला डीची किंमत मिळालेली आहे वजा 10. आता पुढची किंमत काढूया. आता इथं आपण आतापर्यंत dx dy घ्यायचो, कारण का तर आपल्याला एकसामायिक समीकरणांमध्ये चल जे दिलेले होते ते x आणि y दिलेले होते, पण इथं आपल्याला आता m दिलेलं आहे, म्हणून आपण इथं लिहिताना dm लिहायचं आहे. हा बदल लक्षात ठेवा. dm बरोबर, आता dm बरोबर काय आहे तर 32 म्हणजे तिसरा स्तंभ आणि दुसरा स्तंभ. आता तिसऱ्या स्तंभामध्ये आहे 54 आणि 28. दुसऱ्या स्तंभामध्ये आहे 6 2. आता इथं 54 गुणिले 2 येणार आहे. 54 गुणिले 2 वजा 6 गुणिले 28. आता 54 गुणिले 2 108 वजा 8 सक 48. हा चला 4 6 दुणे 12 आणि 4 16 म्हणजे 168. 108 वजा 168 बरोबर 60 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे ऋणचिन्ह. म्हणजे डीएमची किंमत आपल्याला मिळालेली आहे वजा 60. आता आपल्याला पुढची किंमत काढायची आहे dn. dn काढताना काय लक्षात ठेवायचं आहे 13. dy काढताना आपण जसं 13 लक्षात ठेवलं होतं तसं dn काढताना आता 13 म्हणजे पहिला स्तंभ आणि तिसरा स्तंभ. आता पहिल्या स्तंभामध्ये काय आहे 4 आणि 3 आहे. 4 3 आणि तिसरा स्तंभ आहे 54 28. लिहिताना याप्रमाणेच हे एकाखाली एक आहेत, तसेच एकाखाली एक आपण लिहायचे आहेत. 4 गुणिले 28 वजा 54 गुणिले 3 बरोबर 4 8 32. चला 3 4 दुणे 8 आणि 3 11 112. आता हा गुणाकार केला आपण 112 वजा 54 गुणिले 3 3 चौक 12. चला 1 3 15 आणि 1 16 162 म्हणजे 112 वजा 162. 2तनं 2 गेले 0 6मधनं 1 गेले 5 आणि 1तनं गेला 0 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे ऋण 50. म्हणजे dn बरोबर ऋण 50 उत्तर आलेलं आहे. आता आपल्याला m आणि n ची किंमत काढायची आहे. मग m बरोबर dm छेद d. आता dm ची किंमत आहे ऋण 60 आणि d ची किंमत आहे ऋण 10 बरोबर ऋण 60 छेद ऋण 10. 10 1 10 10 सक 60 म्हणजे m बरोबर, आता इथं समान चिन्ह आहे, समान चिन्हाचा भागाकारसुद्धा धन येतो, म्हणून m बरोबर 6 उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता पुढचं आपण सोडवूया. n बरोबर dn छेद d. आता dn ची किंमत आपल्याला माहिती आहे वजा 50 छेद d ची किंमत वजा 10. 10 1 10 10 5 50 म्हणजे n बरोबर 5 आणि समान चिन्ह आहेत, ऋणचिन्ह आहे, समान चिन्हांचा भागाकार इथं धन येतो, म्हणून n बरोबर 5 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे आता इथं उकल लिहिताना x y नाही लिहायचं तर m n लिहायचं आहे. m n बरोबर m ची किंमत 6 आणि n ची किंमत 5. ही समीकरणाची उकल आहे.
समीकरणाची उकल आहे. पुढचे उदाहरण घेऊया. 6वे उदाहरण. आता हे आपण क्रमाने एकाखाली एक लिहून घेऊ. 2x अधिक 3y बरोबर 2. आता इथं अपूर्णांक आहे. x वजा y/2 बरोबर 1/2. आता हा पहिला स्तंभ, हा दुसरा आणि हा तिसरा. अपूर्णांक जरी असतील तरी पण त्याप्रमाणेच किमती लिहायच्या आहेत. मग d बरोबर 12 लक्षात ठेवायचं आहे. d बरोबर 12 म्हणजे पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ. पहिल्या स्तंभामध्ये आहे 2 आणि 1. दुसऱ्या स्तंभामध्ये 3. इथं आता y/2 आहे म्हणजे y आपण बाजूला घेतला तर इथं 1 आहे. 1/2 म्हणजे yचा सहगुणक येतोय 1/2 म्हणजे इथं 1/2 येणार आहे. इथं गुणाकार 2 गुणिले 1/2 येणार आहे. बरोबर 2 गुणिले 1/2. सॉरी, इथं ऋण आहे, चिन्ह बदलायचं नाही, चिन्ह आहे तसंच द्यायचं. इथं ऋण आहे म्हणजे हे आपण कंसात टाकूया. 2 गुणिले ऋण 1/2 वजा 3 गुणिले 1. आता इथं हा अंशस्थानी आहे, हा छेदस्थानी आहे म्हणजे बे एक बे भाग जाणार आहे. आता इथं 1 आहे, हा 2 गेला म्हणजे इथं काय आलेलं आहे ऋण 1 आणि 3 3 ऋण 3. आता दोन्ही समान चिन्ह आहेत. समान चिन्ह असतील तर बेरीज करायची, चिन्ह मात्र तेच द्यायचं. म्हणून 3 आणि 1 4 वजा 4 उत्तर आलेलं आहे. म्हणजे डीची किंमत आपल्याला मिळालेली आहे वजा 4. पुढची dxची किंमत काढूया. dx बरोबर 32 लक्षात ठेवायला सांगितलं आहे मी तुम्हाला. 32 म्हणजे तिसरा स्तंभ आणि दुसरा स्तंभ. आता तिसऱ्या स्तंभामध्ये आहे 2 आणि 1/2 आणि दुसऱ्या स्तंभामध्ये आहे 3 ऋण 1/2. इथं 2 गुणिले ऋण 1/2 वजा 3 गुणिले 1/2. हा 2 कॅन्सल झाला म्हणजे इथं शिल्लक राहिलेला आहे ऋण 1 आणि इथं 3 आपण एकाला गुणलं 3 1 3 वजा 3 1 3/2. आता हा अपूर्णांकांची वजाबाकी आहे. आता इथे विषमछेद अपूर्णांक आहे. इथं छेद काहीच नाही म्हणजे 1 घ्यायचा. मग आपण विषमछेद अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करताना अंशस्थानी तिरकस गुणाकार करतो. म्हणजे आता 2 एकाने आपण 2 गुणलं बे 1 बे ऋण 2. आता इथं काहीच नाही म्हणजे आपण 1 घेतो. म्हणून 3 1 3 ऋण 3 आणि खाली छेदस्थानी दोन्ही छेदांचा गुणाकार असतो म्हणून बे 1 बे. आता हे उत्तर आपल्याला मिळते वजा 2 आणि वजा 3 म्हणजे 2 बेरीज वजाबाकी असेल आणि समान चिन्ह असतील तर बेरीज करायची. 3 आणि 2 5 आणि चिन्ह आहे तेच म्हणजे ऋण 5/2 म्हणजे dxची किंमत आपल्याला मिळालेली आहे वजा 5/2. आता आपल्याला dy काढायचं आहे. dy ची किंमत काढताना 13 लक्षात ठेवायचं आहे म्हणजे पहिला स्तंभ आणि तिसरा स्तंभ. dy काढताना आपल्याला पहिला स्तंभ आणि तिसरा स्तंभ. आता पहिल्या स्तंभामध्ये आहे 2 1 आणि तिसऱ्या स्तंभामध्ये आहे 2 1/2.
2 1 आणि 2 1/2. 2 गुणिले 1/2 वजा 2 गुणिले 1. आता इथं पुन्हा हा 2 2 कॅन्सल झाला, इथं 1 शिल्लक राहिला, वजा 2 1 2. आता 1 वजा 2, 2मधनं 1 गेला 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा 1, म्हणजे dy आलेला आहे वजा 1. dy ची किंमत वजा 1 आपल्याला मिळालेली आहे. आता d ची किंमत मिळालेली आहे वजा 4, dx ची आहे वजा 5/2 आणि dy ची आहे वजा 1. आता आपल्याला x y च्या किमती काढायच्या आहेत. मग x बरोबर dx/d. आता dx ची किंमत आहे वजा 5/2 आणि d ची किंमत आहे वजा 4. बरोबर dx ची किंमत वजा 5/2/4, कारण d ची किंमत वजा 4 आहे, म्हणजे इथं वजा 4. आता इथं हा अपूर्णांक आहे, त्याला भागिले ही संख्या आहे. मग हे सोडवताना वजा 5/2 आहे तसाच, ही संख्या भागिले आहे, इथं छेद काहीच नाही म्हणजे 1 घ्यायचा. आणि अपूर्णांकांचा भागाकार कसा करतात तुम्हाला माहिती आहे की पहिला अपूर्णांक आहे तसाच भागिल्याऐवजी गुणिले आणि दुसरा अपूर्णांक व्यस्त करायचा आहे. म्हणजे वजा 4/1 हा व्यस्त होणार आहे 1/4. व्यस्त म्हणजे या ठिकाणी गुणाकार व्यस्त घ्यायचा आहे, म्हणजे इथं अंश आणि छेद यांची अदलाबदल करायची आहे. 1/4. आता याचं उत्तर 5 1 5 ऋण 5 आणि 2 चौक 8 ऋण 8. समान चिन्ह असतील तर भागाकार धन येतो, म्हणजे 5/8. म्हणजे एक्सची किंमत आपल्याला मिळालेली आहे 5/8. इथं अपूर्णांकांचं म्हणजे अपूर्णांक असल्यामुळं आपल्याला इथे थोडंसं कॅल्क्युलेशन जास्त करावं लागलेलं आहे. y ची किंमत काढूया आता. dy/d. आता dy ची किंमत आहे ऋण 1 आणि d ची आहे ऋण 4. d ची किंमत ऋण 4 आणि dy ची किंमत ऋण 1. आता dy बरोबर ऋण 1/d ची किंमत ऋण 4. समान चिन्ह असतील तर भागाकार धन येतो, म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 1/4. म्हणजे y ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 1/4. म्हणजे या समीकरणाची उकल आहे 5/8 आणि 1/4. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळतील. कारण पुढच्या अभ्यासक्रमावरती मी लगेच व्हिडिओ टाकणार आहे. आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या वर्गमित्रांना, आपल्या इतर मित्रांना व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.